अर्चना पाटील धाराशिव मधून लढणार असल्याची बातमी समोर येते। सुनील तटकरेंकडून अर्चना पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात आता अर्चना पाटील मैदानात असतील। धाराशिव मध्ये ओमराजे नाईक निंबाळकर हे मवियाचे उमेदवार आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अर्चना पाटील धाराशिव मधून लढणार असल्याची आता घोषणा करण्यात आलेली आहे। धाराशिव मधून अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सुनील तटकरेंकडून अर्चना पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आहे। महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेचे उमेदवार या त्या मतदारसंघातून असणार आहेत। गडाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत। एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।